भारतीय जनता पार्टी एकला चलो रेच्या भूमिकेमुळे माणगावतर्फे वरळी गटामध्ये मोठे वातावरण निर्माण झाले आहे। भाजपचे उमेदवार राधिका ठाकरे यांच्या मतदारसंघ पिंजून काढण्याच्या कार्यपद्धतीमुळे विरोधकांसाठी जमिनीवर येण्याची वेळ लावली आहे। भाजपची या गटातील भूमिका निर्णायक राहणार असल्याने सर्व उमेदवार यांनी प्रचार यंत्रणेवर भर दिला आहे। कर्जत तालुक्यात भारतीय जनता पार्टी माणगावतर्फे वरळी गटामध्ये स्वबळावर लढत आहे। या जिल्हा परिषद माणगावतर्फे वरळी या परिसरामध्ये एकला चलो रे या भूमिकेत भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे। पहिल्यांदाच कमळ फुलवण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकला चलो रे या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या चिन्हावरती लढतात आणि जिंकतात त्याच निवडणूक चिन्हावरती आम्हाला निवडणूक लढवण्याचे भाग्य मिळत आहे आणि त्यामुळे आमचा विजय नक्की आहे असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। या निवडणुकीमध्ये राधिका ठाकरे मोठ्या प्रमाणात विजय मिळवतील आणि या गटामध्ये कमळ नक्की फुलणार असे भाजप मंडळ उपाध्यक्ष किशोर ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येत आहे। राधिका ठाकरे यांच्याकडून या गटांमधील प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। खूप चांगला प्रतिसाद आहे। आज आम्ही सकाळीच वंजारपाडा इथून प्रचाराला सुरुवात केली होती। तिथे सुद्धा आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर आम्ही झेंडेवाडी आणि तसेच हंबरपाडा या ठिकाणी 2 ठिकाणी प्रचार केलेला आहे। तिथे सुद्धा चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि नवे तर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचा लोकांचा एक हे प्रचाराचा एक रिस्पेक्ट आणि एक चांगली आम्हाला एक वागणूक मतदारांकडून मिळते आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतंय की यावेळेस कमळ फुलेल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजयी होईल। गेली 4 दिवस झाले आम्ही माणगावतर्फे वरळीमधून राधिका किशोर ठाकरे हिचा जोरदार प्रचार करत आहोत आणि प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराला नागरिकांना प्रत्येकाला 1 to 1 भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकंदरीत कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा उत्साह शिगेला या ठिकाणी पोहोचलेला दिसतोय आणि आम्हाला खात्री आहे का 100% यावेळेस माणगावतर्फे वरळीमधून पहिल्यांदा कमळ फुलेल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल। गेली 4 दिवस झाले भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रचार आणि प्रसार झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आम्हाला या ठिकाणी सर्वांना अभिमान आहे का पहिल्यांदाच कमळ या चिन्हावरती राधिका किशोर ठाकरे जिल्हा परिषदला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आम्हाला स्वतःलाच खरं तर अभिमान वाटतो का ज्या कमळावरती नरेंद्र मोदी साहेब निवडणूक लढतात आणि जिंकतात त्याच कमळावरती आम्हाला निवडणूक लढण्याचं भाग्य मिळतंय आणि आम्हाला खात्री आहे का या निवडणुकीमध्ये राधिका ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवतील आणि कमळ ह्या वेळेस नक्की फुलणार। आमच्या राधिका किशोर ठाकरे या भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि महिला सक्षमीकरणासाठी बरेच आकडे त्यांनी आखलेले आहेत आणि जर का सर्वांच्या प्रेमाने आणि साथीने जर का त्या निवडून आल्या तर नक्कीच ते सगळे आखाडे आम्ही पूर्ण करू आणि महिला सक्षमीकरणासाठी एक नवीन चेहरा आम्ही घेऊन येतो। त्यांना तुम्ही सगळ्यांनी संधी द्यावीत अशी आम्ही सर्वांकडे प्रार्थना करतो। काही महिलांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो तुम्हाला प्रचाराचा? आता तुम्ही बघू शकता की हा जो प्रचार चालू आहे यामध्ये सुद्धा महिला हिरिरीने भाग घेताना दिसतात आणि जिथे जिथे आम्ही गावामध्ये जातो तिथे तिथे तिथल्या सगळ्या महिलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांनी राधिकाताईंकडून खूप आशा लावलेल्या आहेत आणि आम्ही त्या सगळ्या पूर्ण करू। चांगल्या प्रवृत्तीचे आहेत त्यांना ते मी पण धामोतेमध्येच असते। मला आज समजलं ते इथे येणार आहेत म्हणून मी पण सामील झाले त्याच्यामध्ये की अतिशय नवीन चेहरा सर्वांच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांनी निवडून द्यावं हीच आमची सर्वांना प्रार्थना आहे आणि सर्वांनी त्यांची ओळख ठेवून आम्ही त्यांना वोटिंग मागत आहोत की कमळावरच मतदान केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून त्यांना निवडून दिलं पाहिजे हीच अपेक्षा आहे।